नमस्कार. आजचं चिंतन पापक्षालन या विषयावरती. मी रघुनाथ शेंडे. अनेक संदर्भ शोधत असताना, अनेक कथा वाचताना, महाभारत, रामायण किंवा इतर काही प्रश्न मनात उद्भवले. पाप खरोखर असतं का? आणि पापाचं क्षालन होतं का? गंगेत अथवा नदी, तलाव, समुद्र यात बुडी मारली, पर्वकाळात उपास केला, तीर्थयात्रा केली, दानधर्म केला किंवा मंदिरे बांधली की पापक्षालन होते असा सर्वदूर समज आहे. पण पापक्षालन खरोखर होते काय, असा प्रश्न कधीकधी उद्भवतो. एक प्रकारे त्याचे उत्तर होय असे म्हणता येईल. कसे? तर केवळ या कृती पुरेशा नाहीत. प्रायश्चित्त घेणे नव्हे तर होणे महत्त्वाचे आहे असा संकेत आहे. मुळात पाप ही संज्ञा आहे काय? धर्माविरुद्ध केलेले आचरण, अनैतिक आचरण, समाजहिताविरुद्ध केलेली वागणूक, इतरांना प्राणीमात्रांना दिलेला त्रास वगैरेमुळे हे पाप माणसाला चिकटते. पुढे कर्मसिद्धांताप्रमाणे त्याची फळे भोगावी लागतात, हा त्याचा फलनिर्देश. वेदोक्त काळापूर्वी पाप ही शारीरिक व्याधी समजून अंग धुण्याने ती नाहीशी होते, हा समज. तर वेदोत्तर काळात ही मानसिक अवस्थाही समजली गेली. पापी आचरण याची व्याख्या स्थळकालाप्रमाणे, स्थिती परिस्थितीनुसार, संस्कृतीनुसार वेगवेगळी असते वा बदलती पण असते. हिंसा, मनुष्याची हत्या व लढाईतील जाणीवपूर्वक हत्या यात फरक काय? खोटे बोलणे फलसापेक्ष ठरते, धनसंचय वर्णसापेक्ष असतो. मग पाप म्हणजे काय? आपल्या एखाद्या कृत्याबद्दल चुकीचे वागण्याची जाणीव होणे, ती मनास डाचत राहणे, हे म्हणजे पाप. एखाद्याला आपल्या कृत्याबद्दल निष्ठेने आपण केले ते योग्यच आहे असे मनापासून वाटत असेल आणि मनातून वाटत असेल तर ते पाप होणार नाही. उदाहरणार्थ, रावण, हिरण्यकश्यपू, दुर्योधन यांचे वर्तन, तसेच रावणवध, कौरवांशी युद्ध, भीष्मद्रोणांचा वध, जिहाद, इन्क्विझिशनची शिकवण वगैरे. मात्र आपण केले ते धर्मबाह्य वर्तन, उदाहरणार्थ धर्मराजाचे असत्य भाषण, एकांतभंग, अर्जुन आणि लक्ष्मणांचा, अशी कल्पना किंवा समजूत झाली की ते पाप घडून येते. हे कर्म व्यक्तीच्या मनास चिकटते. त्यामुळे मग पश्चात्ताप, समजुतीनंतर होणारा मानसिक ताप किंवा तणाव. यावर मात करण्यास उपाय काय? तर ही मानसिक टोचणी म्हणजे मनाचीच समजूत घालून नष्ट करणे, हा मानसिक उपचार. हे धर्मसंमत कृत्य करून, जसे गंगास्नान, तीर्थयात्रा, उपवास किंवा बळी देणे वगैरे करून मनाची समजूत घालण्यात येते की या पापकर्माच्या फळातून मुक्ती मिळेल. ज्यांची अशी समजूत पटते ते पापमुक्त होतात व यानंतरही अशी पापकर्मे करीत राहतात, कारण त्यांच्याकडे अक्षरी इलाज असतो. पण ज्यांची अशी समजूत तरीही पटत नाही, त्यांचे पाप हे पापक्षालन कर्मकांड करूनही कायम राहते. कारण हे सर्व मानसिक घडणीवर अवलंबून असते